हिरव्या माठाची भाजी, अतिशय रुचकर अशी लागणारी ही पालेभाजी। इथे मी एक जुडी एवढे हिरवा माठ घेतलेला आहे। अशा प्रकारे ही माठाची भाजी असते। आता ही निवडून घेणार आहे असे पानं आपल्याला पूर्ण अशी पानं थोडीशी देठाचा भाग घेतला तरीही चालतो। अशा प्रकारे हे माठ निवडून घ्यायचा आहे आपल्याला। पौष्टिक अशी ही माठाची भाजी खायलाही खूप टेस्टी लागते। तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत ही खाऊ शकता। चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील। आता इथे मी एक कांदा हा मोठा बारीक चिरून घेतलेला आहे व 4-5 हिरव्या मिरच्या व 4-5 लसणाच्या पाकळ्या। आता हा माठ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे व एका चाळणीत निथळायला ठेवला आहे। आता ही माठाची भाजी आपल्याला बारीक चिरून पण घ्यायची आहे। आता एका कढईमध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकायचे आहे। तेल हे गरम झाले की आपण उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या या तेलामध्ये टाकायच्या आहे व चांगल्या परतून घ्यायच्या आहेत। आता आपल्या ह्या हिरव्या मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या आहेत। आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत। आता मिरची आणि लसूण चांगला 1-2 मिनिटं परतून झाला, आपण जो कांदा बारीक चिरलेला आहे तो या फोडणीमध्ये टाकायचा आहे व कांदा आपल्याला 5 मिनिटं चांगला या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांद्यामुळे ही माठाची भाजी खायला टेस्टी लागते, त्यामुळे माठाची भाजी करताना कांदा अवश्य टाका, त्यामुळे चवही येते या माठाच्या भाजीला। आता मी हा बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकणार आहे व थोडासा 5 मिनिटं हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। छानपैकी हा कांदा आपला परतून झाला की आपण जो माठाची भाजी आहे ती बारीक चिरलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे पूर्ण। तर मी पूर्ण ही अशी बारीक अशी माठाची भाजी चिरून घेतलेली आहे। तर यामध्ये टाकून आपल्याला ही भाजी वर खाली करून घ्यायची आहे। तर एवढी पूर्ण कढईभर ही भाजी दिसत आहे, पण ही नंतर थोडीशी आकसून जाते। अशा प्रकारे मी ही भाजी थोडीशी वर खाली करून घेणार आहे व 5 मिनिटं आपल्याला ही भाजी झाकण लावून ठेवायची आहे। झटपट अशी ही हिरव्या माठाची भाजी करून रेडी होते। तर तुम्ही इथे बघू शकता छानपैकी ही भाजी आकसली गेलेली आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार इथे मीठ टाकायचे आहे। तर मीठ टाकल्यानंतर मी 2-3 मिनिटं ही भाजी अशीच ठेवणार आहे। अशा प्रकारे झटपट 5 मिनिटात रेडी होणारी ही माठाची भाजी अगदी चविष्ट पौष्टिक अशी खायला खूप टेस्टी लागते। तर 2-3 मिनिटं ही भाजी झाकण लावून ठेवणार आहे। आता इथं आपली ही माठाची भाजी इथे रेडी झालेली आहे। आता इथे मी यामध्ये 1 चमचा एवढा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे। कूट टाकल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपली इथे पौष्टिक अशी हिरव्या माठाची भाजी रेडी झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।